आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अमरावतीतील फ्लॅटवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, राजापेठ पोलिसांची धडक कारवाई, 2 आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल। अमरावती शहरातील सामरानगर परिसरातील साई दर्शन सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत 2 आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सामरानगर येथील साई दर्शन सोसायटीत एका फ्लॅटमध्ये महिला व पुरुषांच्या संगणमताने अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला। प्रथम एका खासगी ग्राहकामार्फत माहितीची खातरजमा करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कारवाई केली। या प्रकरणी सुशांत अरविंद पळसपगार वय 25 आणि मंगला विनोद पळसपगार वय 35 या दोघांविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 564/2026 अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 मधील कलम 3, 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पाडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार मनीष करपे, आकाश यादव, पंकज खरे तसेच महिला पोलीस अंमलदार कल्पना ताटे, अंजली पाचखंडे आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला। आपल्या नेतृत्वात पुन्हा अमरावती शहरातील कुंटणखान्यावर रेड केलेली आहे, तर किती ताब्यात घेण्यात आले आहेत, काय कारवाई? आज रोजी राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील सामरानगर या भागामध्ये आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की तिथे एका फ्लॅटवर एक महिला आणि तिच्यासोबत एक पुरुष असे दोघे जणे अवैधरित्या कुंटणखान्याचा व्यवसाय चालवत आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर एक खाजगी पंटर त्या ठिकाणी पाठवून त्या बातमीची खात्री केली आणि खंडराचा इशारा आल्याबरोबर आम्ही लागलीच त्या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता सदर ठिकाणी एक मंगला पळसपगार आणि सुशांत पळसपगार हे महिला आणि पुरुष हे दोघं जणे त्या ठिकाणी कुंटणखाना चालवण्याचे मिळून आले आहेत। त्या ठिकाणी 3 इतर जे महिला व्यवसायासाठी त्यांनी आणल्या होत्या त्या पण त्या ठिकाणी आम्ही त्यांना पकडलेला आहे। सदरच्या महिला ह्या 2 महिला ह्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथून असून एक महिला ही छिंदवाडा राज्यातली आहे। छिंदवाडा मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा येथील आहे। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि कारवाई करून पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल केला आहे। सर्व महिला आणि पुरुष यांना सर्व गुन्ह्याचा तपास करून ताब्यात घेतलेला आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।